भुसावळनंतर जळगावात मोठी कारवाई। 10 लाखांच्या ड्रग्जसह दोघा आरोपींना अटक। जळगाव शहर पोलिसांची कामगिरी। तरुणाई नशेच्या आहारी। भुसावळ शहरात 73 लाखांचे नशा आणणारे ड्रग्ज जप्तीची घटना ताजी असतानाच जळगाव शहर पोलिसांनी ड्रग्जचा बाजार उधळत दोघांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडील सुमारे 10 लाखांच्या राज्यात प्रतिबंधक एमडी ड्रग्ज जप्त केले आहे। याबाबतची माहिती जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवार दिनांक 22 मार्च रोजी दुपारी 2 वाजता पत्रकार परिषदेत दिली। इम्रान उर्फ इम्मा हसन भिस्ती राहणार शाहूनगर जळगाव व गोकुळ उर्फ रघु विश्वनाथ उमप राहणार 40 वार कंजरवाडा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत। गोपनीय माहितीवरून कारवाई। जळगाव शहरातील शाहूनगरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी संशयित येणार असल्याची माहिती जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुधीर साळवे यांना मिळाल्यानंतर त्यांनी वरिष्ठांना कल्पना दिली व सापळा रचण्यात आला। इम्रान भिस्ती हा संशयित आल्यानंतर त्या शुक्रवारी रात्री 12:30 वाजता ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडील 122 ग्रॅम वजनाचे एमडी व 2 मोबाईल मिळून 9,77,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। संशयिताने चौकशीचे एमडी ड्रग्ज जळगावातील गोकुळ उर्फ रघु विश्वनाथ उमप कंजरवाडा याने दिल्याची माहिती दिल्यानंतर त्यास देखील मध्यरात्री अटक करण्यात आली। ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर, सहाय्यक फौजदार सुनील पाटील, हवालदार भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, रत्नार गीते, अमोल ठाकूर, सुनील बडगुजर आदींच्या पथकाने केली आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र।